नमस्कार मित्रांनो, सध्या शासनाकडून महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत। काही अशा योजना आहेत ज्यांच्या मार्फत महिलांना आर्थिक लाभ देखील दिला जातो। महिला सक्षमीकरण तसेच महिलांची आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी आणि महिलांना उद्योग व्यवसायात सुद्धा पुरुषांबरोबर सन्मान मिळावा यासाठी शासनाकडून बऱ्याचशा आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबवण्यात येत आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने मोफत पिठाची गिरणी योजना, मातृवंदना योजना आणि आता पिंक रिक्षा योजना, लाडकी बहीण योजना, महिला उद्योगिनी योजना इत्यादी प्रकारच्या योजनांचा लाभ सध्या महिलांना देणे सुरू आहे। या योजनांमधील काही योजना अशा आहेत की ज्यांच्यामुळे महिलांना पैसे मिळतात आणि काही योजनांमध्ये मोफत वस्तू सुद्धा मिळतात। त्यापैकी एक योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। सध्या महाराष्ट्रात ही योजना सुरू आहे। मोफत शिलाई मशीन योजना या योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन घेऊन स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खूप जास्त कागदपत्रांची आवश्यकता नाहीये। या योजनेचा लाभ तुम्ही ऑनलाईन अर्ज करूनही घेऊ शकतात आणि ऑफलाईन अर्ज करून सुद्धा घेऊ शकतात। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये याविषयीच माहिती जाणून घेणार आहोत की मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज हा कुठे आणि कसा करावा लागणार आहे, तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे ही काय काय लागणार आहेत आणि या योजनेची पात्रता ही काय असणार आहे याबाबतची सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यात तसेच इतर राज्यात सुद्धा महिलांसाठी मोफत शिलाई मशीन ही योजना सुरू आहे। अगदी 100% फ्री महिलांना शिलाई मशीन दिले जाते। या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा रोजगार हा उपलब्ध होत आहे। महिला या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतात। सोबतच महिलांची आर्थिक परिस्थिती सुद्धा यामुळे बळकट होत आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे हे आवश्यक आहेत, चला अगोदर याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे आधार कार्ड लागणार आहे। त्याच्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। उत्पन्नाचा दाखला तुमचा या ठिकाणी वार्षिक 1,80,000पेक्षा कमी असला पाहिजे। त्याच्यानंतर बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे। त्या बँक पासबुकला तुमचे आधार कार्ड हे लिंक असले पाहिजे। त्याच्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देणार आहात तोच मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला सुद्धा लिंक असला पाहिजे। त्याच्यानंतर तुमचे शिक्षण किती झालेले आहे याबाबत शैक्षणिक पात्रता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे। त्याच्यानंतर तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तर एवढी सर्व कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता ही काय असणार आहे, तर महिला ही भारताची रहिवासी असली पाहिजे। महिला बेरोजगार असायला हवी। महिलेचे वय 21 ते 40 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे। महिलांचे वार्षिक उत्पन्न हे म्हणजेच महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,80,000पेक्षा जास्त नसावे। महिलांनी यापूर्वी शिलाई मशीन योजनेचा लाभ हा घेतलेला नसावा। जर अगोदर कुटुंबात या योजनेचा लाभ कोणी घेतलेला असेल तर पुन्हा हा लाभ तुम्हाला मिळणार नाही। त्याच्यामुळे कुटुंबात या योजनेचा लाभ कोणीही घेतलेला नसावा तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। जर महिला ही अपंग असली किंवा विधवा असेल तर तुम्हाला त्याबाबत या ठिकाणी सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र हे देणे आवश्यक असणार आहे आणि अशा महिलांना या ठिकाणी प्राधान्य सुद्धा दिले जाणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रताही असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आता या योजनेचा लाभ तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ तुम्ही 2 पद्धतीने घेऊ शकता, एक ऑफलाईन आणि एक ऑनलाईन। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही 2 ठिकाणाहून करू शकता। पहिला म्हणजे या ठिकाणी PM विश्वकर्मा योजनेद्वारे सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि दुसरा म्हणजे www.india.gov.in या वेबसाईटवरती अर्ज करून सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात। या दोन्ही साईटवर तुम्ही मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकतात। तर ज्या महिलांना PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला PM विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती म्हणजे www.pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज हा करावा लागेल। त्यासाठी तुम्हाला CSC सेंटरवरती जावे लागणार आहे। तिथून तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा आरामात करू शकता। त्याच्यानंतर www.india.gov.in या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही घरी बसून फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज हा करू शकतात। या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करता येणार आहे।
त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करणे हे शक्य नाही त्या महिला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज हा करू शकतात। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी फ्री शिलाई मशीन योजनेचा फॉर्म हा तुम्हाला पोर्टलवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो अर्ज पूर्णपणे भरून आणि त्या ठिकाणी आवश्यक तेवढी कागदपत्रे जोडून तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांकडे हा फॉर्म जमा करायचा आहे। फॉर्म जमा केल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडून कळवण्यात येईल की तुमचा फॉर्म हा मंजूर झाला आहे की नामंजूर झालेला आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, ज्या काही महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या दोन्ही पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात। व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा। तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।